जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो, माझं नाव आहे सार्थक. आपण बघतोय SK सार्थक ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर आजपासून आपण मराठीमध्ये व्लॉग चालू करतोय. तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ट्रॅव्हल, कॉमेडी, प्रँक सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आत्ता आपण चाललो आहे मुंबईला. पहिलं दादरला जाऊ आपण. दादरला थोडंफार म्हणजे बीचच्या ठिकाणी जाऊ आणि त्याच्यानंतर मरीन लाईनचा पण प्लॅन आहे, तिथं पण जाऊ आपण. सो गाईज आता आपण आलो आहे कल्याण स्टेशनवर आलेलो आहे आपण. तर आता चला बघू किती वाजता फास्ट ट्रेन भेटते, कारण की स्लो ट्रेननी लय टाईम होईल, फास्ट ट्रेननी जावं लागेल. तर आता बघू मुंबईला कुठं जायचं फिरायला. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा. सो गाईज फायनली आलेलो आहे इथं दादरमध्ये. दादरमध्ये आलेलो आहे, कारण की ट्रेनमध्ये बसलो होतो, ब्लॉग घेणार होतो तिथं. पण ट्रेनला एवढी गर्दी होती तिथं, मोबाईल शूटिंगही करायला चान्स नव्हता, एवढी मोकार गर्दी होती. कारण की मुंबई साईडला तुम्हाला पण माहितीच आहे ट्रेनला लोकलला किती गर्दी राहते. तर आता आलेलो आहे दादरमध्ये. इथं समुद्राच्या ठिकाणी परत इकडं जाऊ आपण. बघू थोड्या एरिया दाखवा आपल्याला. तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्लॉग हिंदीमध्ये पाहिजे का मराठीमध्ये पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मी मराठी नाही ते हिंदीमध्ये व्लॉग कंटिन्यू करत, किंवा मिक्स पण करता येतील, म्हणजे हिंदी मराठी मिक्स व्लॉग पण करता येतील. पण कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा प्रकारचे व्लॉग पाहिजे. तर आजचा व्लॉग चालू करू. आणि तो गाईज आत्ता आम्ही एका याच्यावर थांबलो, गार्डनमध्ये थांबलो आहे. आत्ता इथे एका गार्डनमध्ये थांबलो आहे, कारण की मोकार पाय जाम झाले आमचे. तर इथं गार्डनमध्ये 10-15 मिनटं बसलो. तर आता आपण जाऊ बीचच्या ठिकाणी, कारण की ट्रेनमध्ये तुम्हाला माहिती पायकिरी जाम होतात. तर गर्दी एवढी होती, तर आम्हाला तिथं व्लॉग पण नाही म्हणजे कंटिन्यू करता आलं. तर आता इथून निघालो आहे, लावून तिकडे जायचं. कुठं जायचं? वेस्ट साईडला. हां, वेस्ट साईडला जायचं. तर व्लॉग कंटिन्यू एन्जॉय करत राहा, कारण की चांगले व्लॉग असणार आहे आपले. सो गाईज फायनली दादर चौपाटीला आलेलो आहे आपण. बघू शकता दादर चौपाटीमध्ये आगमन झालेलं आहे आपलं. ढोल ताशा फक्त नाही आहे एवढाच नाही तर आगमन झालेलं आहे आमचं. बघू शकतात किती आम्ही येतोय म्हणून किती कडक बंदोबस्त केलेला आहे पोलिसांनी किती कडक बंदोबस्त केलेला आहे. कारण की महान माणसं येऊ राहिले दोन. बघू शकतात शिवाजी पार्क पोलीस ठाणे डायरेक्ट रेडी आहे. एवढा जबरदस्त बंदोबस्त केला आहे आपल्याला पोलिसांनी. बघू शकतात गाईज फायनली दादर चौपाटीमध्ये आलेलो आहे आपण. समोरचा असा व्ह्यू आहे. तो गाईज बघू शकतो तिथला व्ह्यू लय मस्त आहे. पण काय हां काय शर्म आ रही है तुला कसली शर्म येते? हाँ लोग हमारे चेहरे को देखते हैं ना. क्या कर रही हो? मुझे शर्म आ रही है. कसं आहे खाली जायला एंट्रीच नाही. भैया माणूस का चाललाय? अरे काय करतोय? आवाज दे रे दीपक आवाज दे. मोठ्याने दे आवाज. वरती येऊन मारायचा गाईज खाली नुसतं शेवाळे. ओके या साईडला जाऊन अरे जातो काय आता त्याच्यामध्ये जातो आता. इकडे रे
काय म्हणणं आहे तुझं? पहिले पाणी कमी झालं आता काही हां, पाणी आम्ही आलो म्हणून पाणी कमी झालं. काहीतरी इथं पाणी यायचं. कचरागिरी बघू शकता तिथं. पाणी पण कमी झालं काही. हां, या कचऱ्यामध्ये माणसं काय करताय बघा. हे कचऱ्यामध्ये हे माणसं काय करताय. काहीच निघालोय तिथून दादर चौपाटीवरनं. तर आता बघू मरीनला जायचं प्लॅन आहे. काय रे? हां मरीन लाईनला. मरीन लाईनला जायचा प्लॅन आहे. तर काय इधर रहिए ब्लॉक को और सावधान रहिए. जुड़े रहे और बने रहे और सावधान रहे. बने रहे ऐसा बोलना चाहिए था जरा. ये जुड़े रहे बोला. और सावधान रहिए. सावधान इंडिया. सावधान इंडिया. ओके ओके. हिंदी मराठी मिक्स लँग्वेज लय खतरनाक असणार. जर तुम्ही जर हिंदी मराठी मिक्स लँग्वेज जर बोलायला लावली आम्हाला लय खतरनाक व्हिडिओ येत जातील बघ. मिक्स लँग्वेज पोरं माहितीच आहे कसे बोलतात मग. कर रहा था वही घुसा था अंदर उसके नदीम के साथ में. मेरे को नहीं मालूम. अरे कुछ नहीं किया मुझे भाई. मेरे को बोलो पहले बोल रहा. लग जाता पहले बोल रहा हूँ. काम छोड़ूंगा. मेरे को मैं बोल रहा था मुझे मान बोल रही है. नहीं करूँगा नहीं करूँगा. सो गाईज आता मरीन लाईन स्टेशनवर आलेलो आहे आम्ही. तिथे एक गेम चालू आहे. गेम बघू आपण. गेम देखने के बाद अरे तुम्ही कॉलेजचे बोर आहे म्हणून बोलतोय चांगले. गाईज तिथे एक गेम चालू होता. बघू शकतात तिथे एक गेम चालू होता. चालू आहे गेम. झूम करून दाखवतो. आम्हाला काय बघू देत नाही काय ते गेम. हार्ड गेम आहे. गाईज तिथे गेम चालू आहे. बघून देत नाही आम्हाला गेम. पण काय काहीतरी सेनचा काहीतरी गेम असेल तो. काय रे? काहीतरी सेनचा गेम असणार तो. त्याच्यामुळे तो बघून नाही देत. काहीतरी कारण असणार त्याच्या वाटे. काहीच मरीन लाईन्समध्ये आमचं आगमन झालेलं आहे. अशा जोरदार जसं दादरच्या चौपाटीवर आमचं जोरात स्वागत झालं होतं जंगी, तसं इथं पण स्वागत होतं आहे. बघू शकतात आमच्यासाठी किती मोठा तयारी चालू आहे. मंडप बिंडप बांधायला सुरुवात केलेली आता या लोकांनी. काय बोलतो एवढी तयारी बघ. बघू शकतात गाईज एवढी तयारी आमच्यासाठी चालू केली आहे. ही तयारी फक्त आपल्यासाठी. फायनली आपण आलेलो आहे मरीन लाईन्सला. बघू शकतात समोर आहे मरीन लाईन्स. काय बोलतो मरीन लाईन्सवर? काय नाही एवढं खास नाही मला. काय इथं यांनी खास नाही बनवलं, यालाच खास बनवलंय देवाने. कभी कभी लगता है कि तुम ही भगवान है. बघू शकतात एकदम जगात नजारा इकडला. काहीच असं वाटतंय आता डायरेक्ट समुद्रात उडी मारावा. गरम खूप होतोय काही, त्याच्यामुळं डायरेक्ट असं वाटतंय समुद्रामध्ये जम्प करायला असं वाटतंय. काय बोलतोस? पवायचं का? दरिया आहे ना सीधा अंदर ले जाता है. तो काही मरीन लाईन बघून शकतात. फायनली मरीन लाईन्सवर आलेलो. काय बोलायचं आहे मरीन लाईन्सबद्दल? ऊन लागतंय, हवा पण आहे आणि ऊन पण आहे दोन्ही. काय काय रिपब्लिक आपल्या बघतो. क्या कर रही हो? मुझे शर्म आ रही है. गाईज सारी पब्लिक याला स्वप्नामध्ये याच्याकडे बघते. स्वप्नामध्ये नाही. काय काय असलीमध्ये नाही रे, स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये याला स्वप्नामध्ये बघतात लोक. बघू शकता तिथं
हे चल उडी खाऊ चल. तो काहीच फायनली थकले आम्हाला काय जेवायला नाही भेटला. काय बोलतो नाही भेटलं काहीच. गाईज हा बोलतो जेवायला नाही भेटलं. इथं काय भंडारा लागलेला जेवायला. काही तिथं भंडारा लागलेला का तुम्ही सांगा. मरीन लाईन्स वर भंडारा लावलेला कुठं जेवायला द्यायला. पैसे नाही आणले मला खायला दिलं काय हॉटेलमध्ये. काही बोला ताज हॉटेलला जायचंय. ताज हॉटेलला नेलं नाही. इथं आणलंय आग लावून आणणार. गाडी ऑडी यायली ऑडी 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 यायली. नको आणायला काही 10 फूट 10 फुटीने उंच माणूस येतो आहे विदेशी. पण नको मग कशाला बुकडचा पंगा घ्यायचा. बरोबर आहे ना. चाललोय रिटर्न कल्याणला चाललोय रिटर्न. मरीन लाईनची हवा घेतली आता. खाली हवा खाली म्हणजे हवा मस्त होती इथली. तर चाललोय. होईल का इथं अशा गाड्या जाता येत. तिथे वानखेडे मैदान पण आहे पण तिथे गेलो नाही कारण की पाय मोकार जाम दुखले आमचे. हा दादरला गेलो त्याच्यामुळं आमचे मोकार पाय जाम झाले. त्याच्यामुळं वानखेडे स्टेडियमकडं नाही गेलो. नाही तर तिथं जाऊन तुम्हाला नक्की दाखवलं असतं वानखेडे स्टेडियम. वानखेडे स्टेडियममध्ये कोण कोण जायले त्यांनी कमेंट करा. गाईच माणसं विचारा ते बाकी काय करू राहिले. चला गाईज कुठं चला गाईज कुठं चला गाईज. गाईज फायनली कल्याणमध्ये आलेलो आहे. कल्याणमध्ये एंट्री झालेली आहे आपली. खूप पाय दुखतात गाईज. पाय दुखतात ते गाईज. आमच्या कल्याणमध्ये सुद्धा आम्हाला पाणी भेटलेलं आहे पण त्या CST मुंबई दादर गिदर कुठेच पाणी नाही भेटलं आम्हाला. गाईज यो बोलते याला असं म्हणायचंय मुंबईच्या ठिकाणी ना म्हणजे दादर CST अशा ठिकाणी ना पाण्याची सुविधा नाही आहे. इथं पाण्याची सुविधा आहे असं म्हणायचं याला. तर याला एवढं समजत नाही. हॉटेलच्या ठिकाणी पाणी म्हणजे आता इथं हॉटेलच्या ठिकाणी पाणी होतं. मुंबई ठिकाणी नाही हॉटेलच्या ठिकाणी पाणी होतं. काय पाठी बघता ते किती फॅन्स लोक आहे माझे बायका बघतात ते. काही त्याला माहीत नाही CST म्हणजे गेट ऑफ इंडिया मरीन लाईनच्या इथं कुठं पण राहतात आणि हा त्यांना बिचारांना नाव ठेवतो. बरोबर ना. काय फॅन्स लोक बघा माझे फॅन्स लोक.